राज्यात कांद्याचा प्रश्न हा ऐरणीवर असतानाच कांद्याला काहीच बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। बऱ्याच ठिकाणी कांद्याचे आंदोलन झाले। यामध्ये लासलगाव, चांदवड, आळेफाटा, मनसर, चाकण या अनेक ठिकाणी कांद्याचे आंदोलन झाले। यामध्ये मनसर येथील नंदी चौकामध्ये आंदोलन झाले। यामध्ये कांद्याला काहीच बाजारभाव नव्हता, यासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले होते। याचमुळे पोलीस स्टेशन मध्ये, मनसर येथील पोलीस स्टेशन वर यांच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला पाहायला मिळत आहे। याचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह 200 ते 250 लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। याचमध्ये सार्वजनिक वाहतूक विस्कळीत करून, शांतता भंग करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा प्रश्न पोलीस एफआयआर करून म्हटले आहे। गुन्हे दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार आक्रमक झाले असून त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत मनसर मधील आंदोलनाप्रकारे देवदत्त निकम यांच्यासह स्थानिक लोकांवरती गुन्हा दाखल केलेला पाहायला मिळत आहे। जर शेतकरी हे आंदोलन करत आहेत आणि याच्यात सरकारला काय प्रॉब्लेम आहे याच्यावरती निशाणा साधत रोहित पवार यांनी हे ट्विट केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।